राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या निवासस्थानाबाहेर घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय निर्माण झाला असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। नितेश राणे यांच्या मुंबईतील सुवर्णगड बंगल्याबाहेर एक बेवारस बॅग आढळून आल्यानं सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं परिसरात बंदोबस्त वाढवला असून संशयास्पद बॅगची पोलिसांकडून तपासणी केली जाते। सध्या बॅगेत नेमकं काय आहे याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी कोणताही धोका टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जाते। ही बॅग नेमकी कुणाची आहे, तिथे ती कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आली याचा तपास पोलिसांकडून सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तपासानंतरच हा निष्काळजीपणा की घातपाताचा प्रयत्न हे स्पष्ट होणार आहे। या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान मागील अनेक वर्षांपासून मंत्री नितेश राणे हे हिंदुत्ववादी भूमिका आक्रमक पद्धतीने मांडताना पाहायला मिळतात। नितेश राणेंची सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणावर आहे। त्यातच अशा प्रकारची बेवारस बॅग त्यांच्या घराबाहेर सापडल्यानं संशय व्यक्त केला जातोय। हा घातपाताचा प्रकार आहे का याबाबत पोलिसांकडून तपासणी केली जाते। आता पोलिसांच्या तपासणीत नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।